कधी असं झालंय का की एखाद्या नात्यात तुम्हाला तुमच्याच विचारांवर, तुमच्या आठवणींवर शंका येऊ लागलीये? म्हणजे जे काही घडलं ते खरंच घडलं होतं, की हा सगळा फक्त आपल्या मनाचा खेळ होता? हा जो गोंधळ आहे ना मनात, हीच हीच त्या अदृश्य भुलभुलैयाची सुरुवात असते. एक अशी जागा जिथे खरं काय आणि खोटं काय यामधली रेषाच पुसट होऊन जाते. आणि हे जे युद्ध आहे ना, हेच आहे भावनिक हाताळणी, इमोशनल मॅनिप्युलेशन. ही एक एक अशी छुपी लढाई आहे, जिथे शस्त्र कोणती वापरली जातात माहीत आहे? आपल्याच भावना आपल्या विरुद्ध. हा एक इतका हुशारीने लावलेला मानसिक सापळा असतो, की तो हळूहळू, नकळतपणे आपली वास्तव ओळखण्याची ताकदच काढून घेतो. एक गोष्ट आपण इथे स्पष्टपणे समजून घेऊया. हा काही साधा गैरसमज किंवा किरकोळ मतभेद नाहीये. अजिबात नाही. हा एक थंड डोक्याने अगदी जाणीवपूर्वक केलेला मानसिक हल्ला असतो. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे हा हल्ला कोणत्याही नात्यात होऊ शकतो. प्रेमसंबंधात, कुटुंबात, अगदी अगदी कामाच्या ठिकाणी सुद्धा. पण मग प्रश्न असा पडतो की कोण असतात हे लोक, जे इतक्या सहजपणे, इतक्या सफाईनं दुसऱ्यांच्या मनाशी खेळू शकतात? बरं, मानसशास्त्रामध्ये अशा व्यक्तिमत्वांना एका खास नावाने ओळखलं जातं. ते नाव आहे द डार्क ट्रायड. चला तर मग या फसवणुकीच्या शिल्पकारांची, त्यांची खरी ओळख करून घेऊया. तर ही आहे व्यक्तिमत्वाची ती काळी त्रयी. नार्सिसिझम, ज्याला आपण आत्मरती म्हणू शकतो. दुसरं मॅकियावेलिझम. आणि तिसरं सायकोपॅथी. आता या तिन्ही प्रकारांना जोडणारा एक गडद धागा आहे. तो म्हणजे कमालीची भावनिक शीतलता, टोकाचा स्वार्थ आणि दुसऱ्यांना अत्यंत क्रूरपणे हाताळण्याची वृत्ती. आता बघा, यापैकी पहिल्या दोनांमधला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. एकीकडे आहे नार्सिसिझम, म्हणजे काय तर टोकाचा आत्मकेंद्रितपणा. अशा लोकांना सतत कौतुक हवं असतं, सतत सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र बनायचं असतं. आणि दुसरीकडे आहे मॅकियावेलिझम. हा प्रकार म्हणजे जीवनाकडे बघण्याचा एक थंड, हिशोबी दृष्टिकोन. यांच्यासाठी त्यांचं ध्येयच सगळं काही असतं आणि ते मिळवण्यासाठी कोणताही मार्ग, अगदी कोणताही मार्ग योग्य असतो. आणि मग येतो या त्रिकुटातला तिसरा आणि सगळ्यात धोकादायक चेहरा, सायकोपॅथी. हे लोक वरवर बघता इतके आकर्षक आणि मनमिळावू वाटतील की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. पण त्या मुखवट्याच्या मागे एक पूर्णपणे भावनाशून्य, ज्याला कसलाही पश्चाताप होत नाही, अशी निर्दयी व्यक्ती लपलेली असते. यांच्या क्रूरतेला खरंच कोणतीही सीमा नसते. तर मग हे फसवणुकीचे शिल्पकार कोणती शस्त्र वापरतायत? चला, आता आपण त्यांच्या काही सामान्य पण अत्यंत प्रभावी अशा तंत्रांवर, किंवा आपण त्यांना हत्यारं म्हणू शकतो, त्यावर एक नजर टाकूया. ती हत्यारं ज्यांचा वापर करून ते आपल्या लक्ष्याला मानसिक जाळ्यात ओढतात. हे वाक्य ऐकलंय का कधी? असं कधी घडलंच नाही, तू उगाच जास्त विचार करतेस. ओळखीचं वाटतंय? याच तंत्राला म्हणतात गॅसलाइटिंग. हे एक असं विषारी तंत्र आहे की ज्यात पीडित व्यक्तीला तिच्याच आठवणींवर, तिच्याच विचारांवर, तिच्या मानसिक स्थितीवर शंका घ्यायला भाग पाडलं जातं. आणि याचा परिणाम इतका भयंकर असतो की हळूहळू ती व्यक्ती स्वतःलाच वेडी समजू लागते. यानंतर येतं लव्ह बॉम्बिंग. नावावरूनच कल्पना येईल. सुरुवातीला इतक्या प्रेमाचा, इतक्या कौतुकाचा वर्षाव केला जातो की समोरची व्यक्ती पूर्णपणे भावनिकरित्या त्यांच्यावर अवलंबून राहते. आणि मग एकदा का हे झालं की मग तेच प्रेम, तीच आपुलकी नियंत्रणासाठी अचानक काढून घेतली जाते. हे एक चक्र आहे, नियंत्रणाचं एक अतिशय क्रूर चक्र. आणि ही हत्यारं इथेच संपत नाहीत. याशिवाय पीडित व्यक्तीला तिच्या जवळच्या माणसांपासून, म्हणजे तिचे मित्र, तिचं कुटुंब, यांच्यापासून पद्धतशीरपणे वेगळं पाडलं जातं. प्रत्येक छोट्या मोठ्या चुकीसाठी तिला जबाबदार ठरवून अपराधीपणाच्या ओझ्याखाली दाबलं जातं. आणि शिक्षा म्हणून अबोला धरणं, पूर्णपणे संवाद बंद करणं, ही सुद्धा नियंत्रणाचीच काही धोकादायक हत्यारं आहेत. पण या सगळ्या भावनिक खेळाचे परिणाम किती गंभीर असू शकतात? या मानसिक शोषणाची खरी किंमत काय मोजावी लागते? चला आता ते पाहूया. कारण या जखमा त्या दिसत असल्या नाहीत तरी खूप खूप खोलवर रुतलेल्या असतात. हे आकडे बघा, ते धक्कादायक आहेत. आत्मविश्वास तर पूर्णपणे ढासळतोच, पण त्याचसोबत येथे सततची चिंता, नैराश्य आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये तर PTSD म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर सारखे मोठे मानसिक आघातसुद्धा होतात. म्हणजे हे फक्त मनावरचे ओरखडे नाहीत, तर थेट आत्म्यावर झालेल्या खोल जखमा आहेत. विचार करा, या भावनिक रोलर कोस्टरमुळे ती व्यक्ती आतून अक्षरशः पोखरली जाते. तिची स्वतःची ओळख तीच पुसली जाते. आपण कोण आहोत हेच तिला कळेनासं होतं. आणि मग स्वतःच्या भावनांवर, स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवण्याची क्षमता ती तर पूर्णपणे नाहीशी होते.
पण एक चांगली गोष्ट ही आहे की प्रत्येक अंधाऱ्या भुलभुलयातून बाहेर पडायचा एक मार्ग असतोच. चला आता आपण आशेबद्दल बोलूया, सामर्थ्याबद्दल बोलूया, कारण ह्या मानसिक तुरुंगातून सुटका नक्कीच शक्य आहे आणि त्याची सुरुवात ती स्वतःपासूनच होते. तर या स्वातंत्र्याकडे जाणारा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा कोणता? तो आहे जागरूकता. या हाताळणीच्या तंत्रांना ओळखायला शिकणं. जेव्हा आतून काहीतरी चुकीचं वाटतंय ना, तेव्हा त्या आपल्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवणं, आपल्या स्पष्ट सीमा आखणं आणि वेळ प्रसंगी स्वतःच्या हक्कांसाठी ठामपणे नाही म्हणायला शिकणं हे अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. आणि एक गोष्ट कधीही विसरू नका, प्रत्येक व्यक्तीला काही मूलभूत मानवी हक्क असतातच. आदराने वागण्याचा हक्क, स्वतःचे विचार आणि भावना मोकळेपणाने व्यक्त करण्याचा हक्क आणि एक सुरक्षित, संरक्षित आयुष्य जगण्याचा हक्क. कोणत्याही नात्यात या हक्कांवर तडजोड केली जाऊ शकत नाही. तर मग या सगळ्या विश्लेषणाचा अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा संदेश काय आहे? तो हाच की ज्ञान, जागरूकता हेच या अंधारावर मात करण्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे. आपलं मन ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. त्याची सूत्र दुसऱ्या कोणाच्याही हातात देऊ नका, कारण शेवटी प्रत्येकजण आपापल्या आयुष्याचा खरा शिल्पकार असतो. महत्त्वाच्या व्हिडिओ प्रोडक्शन नोट्स. 1. दृश्यात्मक वातावरण आणि सिनेमॅटिक शैली. व्हिडिओची व्हिज्युअल शैली गडद, रहस्यमय आणि गंभीर असावी. ॲनिमेशनमध्ये सावल्या, चक्रव्यूह, लॅब्रिंथ आणि तुटलेले आरसे यांसारख्या प्रतीकांचा वापर करावा. डार्क ट्रायड व्यक्तिमत्व दाखवताना त्यांच्या चेहऱ्यावर मुखवटे, मास्क दाखवावेत जे त्यांच्या खऱ्या स्वरूपाला लपवतात. रंगसंगतीमध्ये गडद निळा, राखाडी आणि काळ्या रंगाचा जास्त वापर करावा, पण ब्रेकिंग फ्री या शेवटच्या भागात हळूहळू उबदार आणि तेजस्वी रंगांचा वापर करून आशेचे प्रतीक दाखवावे. ॲनिमेशन प्रवाही, फ्लुइड आणि व्यावसायिक दर्जाचे असावे, जेणेकरून गंभीर विषय प्रभावीपणे मांडता येईल. 2. व्हॉइसओव्हर कलाकारासाठी भावनिक खोली आणि शैली. व्हॉइसओव्हर कलाकाराचा आवाज सुरुवातीला शांत, गंभीर आणि रहस्यमय असावा, जो प्रेक्षकांना कथानकात खेचून घेईल. डार्क ट्रायोड आणि हाताळणीची तंत्रे समजावून सांगताना आवाजात तीव्रता आणि अधिकार, अथॉरिटी असावा. पीडितांच्या मानसिक परिणामांबद्दल बोलताना आवाजात सहानुभूती आणि कळकळ असावी. शेवटच्या भागात जिथे मुक्ततेबद्दल सांगितले आहे तिथे आवाज आश्वासक, प्रेरणादायी आणि शक्तिशाली असावा. आवाजातील चढउतार हे कथेतील भावनिक बदलांशी जुळणारे असावेत. 3. प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव टाकण्यासाठी महत्त्वाचे क्षण. हुक. सुरुवातीचे 2 प्रश्न कधी स्वतःच्या विचारांवर शंका आली आहे का अत्यंत प्रभावीपणे आणि थेट विचारावेत, जेणेकरून प्रेक्षक सुरुवातीपासूनच जोडले जातील. गॅसलाइटिंगचं उदाहरण. असं कधी घडलंच नाही हे वाक्य स्क्रीनवर मोठ्या अक्षरात दाखवून त्यावर विशेष जोर द्यावा. हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि ओळखीचा क्षण आहे. सायकोपॅथीचं वर्णन. या त्रिकुटातील सर्वात धोकादायक या वाक्यावर जोर देऊन सायकोपॅथीचा धोका अधोरेखित करावा. टोनमधील बदल. परिणाम. या विभागातून मुक्तता या विभागात जाताना संगीत आणि व्हिज्युअल टोनमध्ये एक स्पष्ट बदल दिसला पाहिजे. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा प्रवास दृश्यात्मकरित्या दाखवावा. अंतिम संदेश. शेवटचं वाक्य. प्रत्येकजण आपल्या आयुष्याचा खरा मालक असतो, हे अत्यंत आत्मविश्वासाने आणि ठामपणे म्हटले जावे, जे प्रेक्षकांच्या मनावर कायमचा प्रभाव टाकेल.